नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभरात खरं तर निवडणुकीची एकच धावपळ इच्छुक उमेदवारांची चालू होती. गेल्या 2-3 दिवसापूर्वी अगदी चित्र स्पष्ट झालं, कोण उमेदवार असणार आहेत, कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला उमेदवारी भेटणार आहे. या सर्वांनंतर कुठेतरी महाराष्ट्रात एक इच्छुक उमेदवारांच्या अनेक प्रतिक्रिया हे तीव्र होत्या. अनेक इच्छुक उमेदवारांना भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्षांनी उमेदवारी देताना कुठेतरी डावलल्याचा अनेक महाराष्ट्रभरात आपण पाहिलं होतं. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर तळवडे या भागातून आहोत. येथील नवीन भालेकर हेही उमेदवार इच्छुक होते. त्यांचा प्रचारही घर टू घर झालेला होता, परंतु ऐन वेळी त्यांचं तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी कुठेतरी अपक्ष फॉर्म भरला होता, परंतु तो फॉर्म ही त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नवीन भालेकर या भागातील एक मोठं नाव, सामाजिक कार्य क्षेत्रात असेल किंवा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे नेतृत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर त्यांची राजकीय पुढील भूमिका आणि त्यांनी माघार का घेतली याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार. सर्वप्रथम साहेब, तुमचं महाराष्ट्र दर्पण मध्ये स्वागत करतो. आपण पाहिलं तर आपण अपक्ष फॉर्म भरला होता आणि भाजप तर्फे आपण इच्छुक होता, आपले उमेदवारी भेटली नाहीत. इथून पुढची भूमिका आणि आपली निवडणुकीतील ही प्रक्रिया कशी झाली ते सर्वप्रथम सांगा. प्रथमतः नमस्कार आणि धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली. मी त्रिवेणीनगर मधील रहिवाशांसाठी मी प्रयत्नशील होतो की नगरसेवक पदासाठी मी इच्छुक होतो. प्रथमतः मी पहिल्यापासून मला हे जे समाजकार्याचं जे हे झालं ते माझे वडील पहिले तळवडे गावचे उपसरपंच होते, तर तेव्हापासूनच म्हणजे मला तो वारसा होता आणि लोकांसाठी काहीतरी करावं, मी समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या यांनी मी राजकारणामध्ये याचा विचार केला होता. त्याच्यामध्ये मला स्टार्टिंगला आमदार, आपले भोसरीचे आमदार, दमदार आमदार महेशदादा लांडगे यांची पण भरपूर साथ भेटली व मार्गदर्शनही भेटलं. मध्ये नंतर मी माझ्या कामानिमित्त जरा थोडासा बाहेर होतो आणि यावर्षी आमचे गेल्याच वर्षी वडिलांचं दुःखद निधन झालं, त्यामुळं हे वर्षभर मी जवळजवळ माझी सुतकच पाळल्यासारखं होतं. आणि माझी इच्छा होती की त्रिवेणीनगर मधनं कुणाला तरी त्रिवेणीनगरमध्ये एक नगरसेवक असावा, कारण की आपला भाग जरी मतदाराच्या संख्येने मोजला तर 7-7.5 हजारापर्यंत आहे, पण तसं जर लोकसंख्या मोजली तर लाखभर लोक आपल्या इथं राहतात, वास्तव्यासाठी आहे, नोकरीसाठी वगैरे अशी लाखभर लोक आहेत. तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतरी हवं, त्यासाठीचा विषय होता. मला वाटलं होतं की आमचे बंधू, चुलत बंधू निलेश भालेकर यांना भाजपकडनं, दादांकडनं उमेदवारी भेटेल, पण त्यांच्या काही कारणास्तव त्यांनी त्यांची उमेदवारी घेण्यास त्यांनी नकार दिला. झालं त्याच्यानंतर मग म्हटलं बाबा त्रिवेणीनगरसाठी कोण. आता अचानक मध्ये मी तिकीट मागायला जाणं कुणाकडे, आणि अचानक मध्ये गेल्यानंतर लोक कोणी पण म्हणणार तू आता आला, तुला कशी काय, कारण की मध्ये मी टोटली सगळं राजकीय विषय सोडून दिलेलं होतं. मग त्याच्यामुळे मी असा निर्णय घेतला की बाबा अपक्ष म्हणून फॉर्म लढायचा, इलेक्शन लढायचं हा विचार मी केला. आणि त्याच्यामध्ये माझं स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत मी इथं आपल्या इथं आमच्या भागामध्ये काम करत असतो. परत तुम्ही म्हणले मागाशी मनोजदादा जरांगे पाटील, मनोजदादांच्या त्या लढ्यामध्ये मी पिंपरी चिंचवड मधनं मला वाटतंय की भक्ती शक्तीला मी 5 दिवसाचं आमरण उपोषण केलं, आणि बहुतेक करून मी एकटा माणूस असेल की त्यांनी आमरण उपोषण केलं. त्या पद्धतीचा म्हणजे ही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ही माझ्या ऑटोमॅटिकच कशी कुठून जागून एका दिवसातला तो विचार होता, आणि त्याच्यामध्ये 5 दिवस मी आमरण उपोषण केलं भक्ती शक्तीला. मी त्या टाइमला कव्हर पण केलं होतं माझं महाराष्ट्र दर्पणनी. तेच फक्त होतं. मग त्याच्यानंतर फॉर्म पण ठेवला. त्याच्यानंतर आमच्या सगळ्या टीमचं माझं जे फिरणं झालं, सगळ्या लोकांशी चर्चा झाली त्रिवेणीनगर. तर त्रिवेणीनगर मधल्या लोकांची, स्थानिक लोकांची तयारी होती
पण परत नंतर सगळं टोटल विचारसरणी करून असा विचार आला की बा याच्यातनं साध्य काय होणार. त्याच्यात नंतर आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला समजून सांगितलं की बाबा याच्यामध्ये काय फायदा नाही. तर म्हणले की तुझं म्हणणं काय. तर मग मी त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला दादा त्रिवेणीनगरसाठी काम करण्यासाठी माणूस पाहिजे. तुम्ही जे उमेदवार दिले ते रुपीनगर मधले, ज्योतिबा नगर मधले किंवा सर्वच राजकीय पक्षांनी त्रिवेणीनगर मध्ये उमेदवारच दिला. तर ह्या लोकांनी पलीकडे जायचं कसं. आजच्या कंडिशनला तुम्ही बघितलं असेल, 1 महिना 15 दिवसापूर्वीच एक मुलगी बसच्या खाली येऊन रोड क्रॉस करणं पण मुश्किल झालंय. एवढी बेकार ट्रॅफिकची समस्या आहे. आणि तुमच्या मार्फत माझं दादांना एक सांगणे की कमीत कमी पहिला तर हा ट्रॅफिकच्या समस्यावरती काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडे डीपी प्लॅन आहे ते डेव्हलप करणे गरजेचे आहे. ते झालं तर याशी नाहक लोक मरणार नाही. हे एक विषय तुमच्या माध्यमातून मी दादांना एक माझं मागणं आहे. आणि बाकीचं मग दादा म्हणले की बाबा समजा बाबा एवढी लोक आहे तर तिच्यासाठी मी त्रिवेणीनगरसाठी एक स्वीकृत नगरसेवक म्हणून इथं त्रिवेणीनगरमध्ये येतो स्वीकृत नगरसेवक पद. हे बोलल्यानंतर मग माझं दुसरं काही विषयच नव्हता की आपल्या सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. अडचणीमध्ये त्यांना अडचण आली नाही पाहिजे. त्यांच्यासाठी कोणतरी काम करणार किंवा त्यांना कुणापाशी तरी जाऊन त्यांचं म्हणणं मांडता आलं पाहिजे असं एक पद पाहिजे होतं. दादांनी ते देण्याचं ग्वाही दिलेली आहे. त्याच्यानंतर मी आता इथून पुढे दादांनी तशी ग्वाही दिल्यानंतर मी सरळ सरळ हाच विषय येतो की मी माझी व माझ्या स्वराज्य प्रतिष्ठानची पूर्ण ताकद लावून बीजेपीचे चारही उमेदवार निवडून आणण्याचा मी प्रयत्न करतो. 100% यश हे येणार. दादा आहेत त्याच्यामुळं जर काही प्रॉब्लेमच नाही. त्या पद्धतीचं माझं म्हणणं आहे. बाकीचं सर्व पिंपरी चिंचवडचं वातावरण तर बघतायच तुम्ही, टोटली बीजेपीमय वातावरण आहे. आणि दादा आहे तर मग किती म्हणतात तसा प्रकार आहे. दादा म्हणलं 100% होईल. आणि दादांनी जो न्याय द्यायचा त्यांनी वादा केलाय ते दादा पूर्ण करतील याची मला 100% खात्री आहे. आणि माझे त्रिवेणीनगरवासी त्यासाठी दादांना 100% साथ देतील. दादाने दिलेले चारही उमेदवार ते चांगल्या मताने निवडून देतील याची मी सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालेकर साहेब, एक प्रश्न होता की आपलं खरं तर प्रचारातही तुमच्या सहकार्याने खूप मोठी आघाडी घेतली होती. अनेक नागरिकांमध्ये पण चर्चा होती की तुम्हाला तिकीट मिळेल. अनेक आपण पाहतोय की इकडं 1 नंबरमध्ये पांडुभाऊ साने असतील किंवा इकडं तुम्ही असाल, अस्मिताताई भालेकर असतील. कुठेतरी तुम्ही समजून घ्यावंच लागतंय पक्षासाठी, दादांसाठी. पण कार्यकर्त्यांची समजूत कशी काढली आणि कार्यकर्त्यांची आता मानसिक तयारी कशी आहे? तर कार्यकर्त्यांची मानसिक तयारी म्हटलं तर खूपच मला पण त्यांना समजून सांगण्यासाठी भरपूर टफ झालं. कारण इथपर्यंतचा पण विषय झाला की तुम्ही फॉर्म भरताना आम्हाला विचारात घेतलं होतं. फॉर्म या टायमिंगला काढून घ्यायची वेळ आली तर तुम्ही आम्हाला सर्वांना का नाही घेतलं. तुम्ही म्हणजे मी मेसेज टाकला होता फक्त किंवा असं असं मी एक निर्णय घेतोय तो तुम्हाला टाइम कमी असल्यामुळे मी तुम्हाला नंतर सांगतो. मग मी ते संध्याकाळी ज्या दिवशी फॉर्म माघारी घेतला त्या दिवशी मी कालच फॉर्म माघारी घेतला. तर काल संध्याकाळी मिटिंग घेऊन मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं. आता तसं बघितलं आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानचे 5,000 सभासद आहे. तर 5,000 सभासदांमध्ये जे काय आमचे जवळचे आहे म्हणजे आता एक बाळासाहेब स्पेशल म्हणजे माझी एक टीम आहे म्हणलं तरी चालतंय, स्वराज्य रक्षक म्हणून. त्याच्यावरती मेसेज टाकला की जेवढे अवेलेबल असतात तेवढे लोक आहेत. आता जवळजवळ कालच्या रात्री 100-125 लोक होते. तर त्यांना सांगितलं. मग त्याच्यातले बरेच जण म्हणजे जास्त त्यांना वाटत होतं ना नाही होऊच शकतो. पण मग सगळीच गणित सगळ्या ह्यांना समजून सांगणं, पुढच्यांनी समजून घेणं, ह्या पण गोष्टीवरती भरपूर काही चर्चा झाली. त्याच्यात मग भरपूर मला प्रश्न पण विचारण्यात आले की बाबा म्हणजे आता तुम्ही ज्यांच्यामुळं आपलं तिकीट गेलं किंवा काय झालं. मी नंतर त्यांना एकच सांगितलं, म्हणलं बाकीचा विश्वास तुम्ही कुणी काही पण बोलू द्या, मला दादावरती विश्वास आहे, तुम्हाला पण दादांवरती विश्वास आहे. फक्त एवढंच आहे की ते म्हणले म्हणजे मला हे पण विचार दादा तुम्हाला भेटले का. आतापर्यंत दादा मला 3 वेळा भेटले ह्याच विषयाने.
म्हणजे ह्या विषयासाठी नाही, पण पहिल्या वेळेस मी परत नंतर दादला मला सांगा, एकदा सोनं घासून बघितलं तर ते 4 वेळा घासायला गेल्यानंतर त्याची काय किंमत राहील का? बस माझा विश्वास दादावर आणि मी पहिल्यापासून म्हणजे मी दादाचाच फॅन आणि दादा हाच माझा पक्षी पहिल्यापासून. मला बाकीचं दादा कुठलं नेतृत्व करतात, कुठल्या पक्षाचं करतात ह्याच्याशी मला काही घेणं नाही. मी पहिल्यापासून दादांचं असं. तर मी त्या पद्धतीत सांगितल्यामुळे सर्वजण आनंदाने सर्वजण तयार झाले आणि उद्या म्हणजे 4 तारीख रविवारपासून म्हणजे मी प्रचारामध्ये सक्रिय होणार आहे आणि पूर्ण माझी व माझ्या स्वराज्य प्रतिष्ठानची व माझ्या कुटुंबाची सर्व ताकद लावून या 4ही नगरसेवक म्हणजे 4ही उमेदवारांचा, मी तर नगरसेवकच म्हणतो त्याला, 4ही पण उमेदवारांचा मी माझ्या ताकदीने संपूर्ण पद्धतीने मी प्रचार करणार आणि निवडून आणणार. हा विश्वास मला आहे की माझी ताकद भेटल्यानंतर अजून चांगल्या लीडनी निवडून येते, त्याचा मला विश्वास आहे. हा विश्वास मी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला. तर हे होते नवीन भालेकर यांची मुलाखत घेण्याचं खरं तर एक कारण म्हणजे आपण गेल्या 2 दिवसापासून पाहत होतो की प्रभागात एक अशी खूप मोठी चर्चा होती की नवीन भालेकर हे नाराज आहेत. त्यांनी आत्ताच स्पष्ट केले की ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आपली असेल, आपल्या स्वराज्य प्रतिष्ठानची असेल, त्यांची ताकद पूर्ण त्यांच्या परिवाराची, त्यांच्या प्रतिष्ठानची ताकद भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभी करणार असल्याचं त्यांनी आत्ताच जाहीर केले. आणि त्रिवेणनगर या भागातून दोन्ही पक्षांनी एकही उमेदवार दिलेला नसला तरी येणाऱ्या काळात माननीय आमदार महेशदादा लांडगे यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला असल्याचंही त्यांनी सांगितले. धन्यवाद.